PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 27. लेखिका प्राची सोळे. बंगल्याच्या भल्या मोठ्या दारामागे विश्वनाथ उभे होते. चेहऱ्यावर क्रोधाची सीमा ओलांडणारे भाव, ओठात छद्मी हसू. या विश्वनाथला कोणी क्रॉस करण्याची हिंमत केली नाहीये. आणि माझाच मुलगा मला शह देतोय. ठीक आहे, घेऊन ये त्या मुलीला, मी सुद्धा आहेच. कधी कुठे वार करायचा मला बरोबर ठाऊक आहे. कथा पुढे सुरू. मैथिलीने मंत्रालयात मंत्री साहेबांची भेट घेतली. सगळे डॉक्युमेंट्स पेपर्स रेडी करून त्यांच्याकडून अप्रूव्ह करून घेतली. थोडं काम राहिलं ते दुसऱ्या दिवशी जाऊन करून घेतले. ती नाही म्हणत असताना मंत्री साहेबांनी तिच्यासाठी कॉफी मागवली. धोत्रेसुद्धा तिथे होते. तिच्यासाठी खास कॉफी मागवली गेली याचं तिला अप्रूप वाटले. मैथिली, तुम्ही खूप मनापासून काम केले आहे. तुमच्या कागदपत्रांची पूर्तता केली जाईल आणि धोत्रे ते पुढे शिक्षण खात्याकडे पाठवतील. काही अधिकारी येऊन शाळेची पाहणी करून जातील. तुम्हाला आवश्यक त्या सूचना देतील. माझ्या मते एखाद महिन्यात तुमचं काम होऊन जाईल. तुमच्या शाळेला हायर ग्रेड मिळेल. 10वी वर्ग वाढवू शकता, पण वर्षाला एक असा. मागे मी तुम्हाला समजावलं होतंच. मंत्र्यांनी आठवण करून दिली. हो सर, आहे लक्षात. तुमचे खूप उपकार झाले, ती म्हणाली. अहो, मी कोण उपकार करणारा? मी माझे नेमून दिलेले काम केले आहे. याचाच पगार मिळतो आम्हाला. ते हसले. तिने कॉफी संपवली. सर, मी येऊ? तिने उठत म्हटले. हो, काही मदत हवी असेल तर धोत्रेंना फोन करा, ते मदत करतील. नक्कीच, खूप धन्यवाद. मैथिली खूप खुश होत दोघांना बोलली व आनंदाने केबिनच्या बाहेर आली. आयुष्यात पहिल्यांदाच ती इतकी जास्त आनंदी होती. तिच्या आजोचं, तिच्या आईवडिलांचे आणि तिचेही स्वप्न साकार झाले होते. तिची शिवांजली शाळा आता अजून मोठी होणार होती. कधी एकदा घरी जाते आणि मंत्रीसाहेबांनी सही केलेला कागद आजोंना दाखवते असे तिला झाले. आणि त्याचवेळी तिला आदिराज आठवला. तिचा चेहरा आणखीनच आनंदला. पार्किंगमधून कार बाहेर काढली व ती गेटच्या बाहेर आली. मैथिलीने आदिराजला कॉल लावला. 1 मिनिटात कॉल रिसीव्ह झाला. हॅलो आदिराज. हाय मैथिली, बोल. तुम्हाला एक मोठी गुड न्यूज द्यायची आहे. ती खूप खुश होत म्हणाली. लगेच सांग, ऐकतोय. आमच्या शिवांजली शाळेला हायर ग्रेड मिळाली. जस्ट मंत्रालयातून बाहेर पडते. वाटलं तुम्हाला ही गुड न्यूज द्यावी. ग्रेट न्यूज आहे ही. अँड मैथिली यू डिझर्व इट. खूप मेहनत घेतली आहेस यासाठी तू. अभिनंदन. आदिराज हसून म्हणाला. थँक्यू सो मच. मग आता पार्टी कुठे देतेस? तुम्ही सांगा, तिथे देईन. एक सुचवू का? आधीने तिचा अंदाज घेण्याचा विचार केला. काय? मैथिली, माझ्या मॉमला सांगितले मी तुझ्याबद्दल. माझी मैत्रीण आहे. तर तीही खुश झाली. म्हणाली, तुझ्यासारख्या अकडूला चक्क मैत्रीण आहे. तिला विश्वासच बसत नाही आहे. तिला तुला भेटायचेच आहे. खूप वेळा बोलली ती. आय फील की आता एवढी मस्त न्यूज दिली आहेस तू, तर येशील का तिला भेटायला एकदा? शी विल बी व्हेरी हॅपी, आदिराज म्हणाला. थोडा वेळ पलीकडून काहीच आवाज आला नाही. हॅलो मैथिली, आर यू देअर? हो, ऐकलं मी, पण आज नाही जमणार. उद्या संध्याकाळी चालेल का? मैथिली पटकन बोलून गेली. आपण इतक्या लवकर हो बोलू याचे तिला आश्चर्यच वाटले. येस, चालेल ना. मग मी तसं माझ्या मॉमला सांगू का? आधी खूप खुश झाला. हो चालेल, तिने म्हटले. मैथिली तीरासारखी धावत बंगल्यात घुसली. अगं हळू, पडशील ना. आजो जागेवरूनच ओरडत बोलले. काही नाही पडत. न्यूज तशी द्यायची आहे. ती सोफ्यावर टुणकण उडी मारून बसत बोलली. मी ऑनलाईन आईस्क्रीमची ऑर्डर दिले. येतच असेल. आज पार्टी करू. मैथिली चेकाळत बोलली. झालं तुझं की अजून काही उरले? म्हणजे हो आजो. म्हणजे असं हे माकडासारखं उड्या मारणं, किंचाळणं. आजो शांतपणे बोलले. तशी मैथिली गाल फुगून बसली. आजो आणि गोका तोंडावर हात ठेवून हसत होते. आता रुसणं पण आहे का? आजोंनी अजून आगीत तेल ओतलेच. जाऊ दे, मी जातेच कशी. इथे कोणाला माझं कौतुकच नाही.
रडवेला चेहरा करत तिथून उठत मैथिली बडबडली. आजोनी पटकन तिचा हात धरला आणि तिला खाली बसवले. अगं मस्करी करत होतो मी, एवढं पण कळत नाही बेडाबाई. हो का? मग मी सुद्धा मस्करी करत होते आजो, मैथिली तोंडाचा चंबू करत म्हणाली आणि तिघे जोरात हसू लागले. तेवढ्यात दाराची बेल वाजली. गोगा पळ, आईस्क्रीम आला असेल बघ, फ्रीजरमध्ये ठेव आणि सगळे जेवायला बसू, मैथिली बोलली. मग गुड न्यूजचे काय? आजोने विचारले. आजो आजो आपल्या शाळेला हिरवा कंदील मिळाला. मंत्री साहेबांनी आपला अर्ज अप्रूव्ह केला. सगळे पेपर्स ओके आहेत. आता ती फाईल शिक्षण खात्याकडे जाईल आणि इन्स्पेक्शनसाठी काही ऑफिसर्स येतील. शाळेमध्ये काय चेंजेस हवे असतील ते सांगतील. म्हणजे या जूनपासून आपण 8वीचा वर्ग सुरू करतो. आता 7वीपासून पास झालेल्या मुलांना बाहेर जायला नको. प्रत्येक वर्षी एक मोठा वर्ग, असं 10वीपर्यंत. मैथिली खूप आनंदी होऊन सांगत होती. बोलताना तिचे टपोरे डोळे चमकत होते. किती गोड दिसत होती. तिच्याकडे पाहताना आजोंचे डोळे पाणावले. आज शंकर आणि अंजली असते तर असेच आनंदी झाले असते. आजो काय झाले? डोळे का पाणावले? मैथिलीने बोलताना त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारले. बाळा, हे आनंदाश्रू आहेत. शेवटी आपल्या साऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाले. मी खूप खुश आहे. तू करून दाखवलंस. तिची पाठ थोपटत आजो बोलले. तुमच्या सपोर्ट आणि आशीर्वादामुळे आजो, तिने त्यांना मिठी मारली. चलो खाना तयार है, गोका किचनमधूनच ओरडत म्हणाला. जा पळ पटकन, फ्रेश होऊन ये. गरमागरम जेवून घेऊ, मग थंडगार आईस्क्रीम खाऊ, आजो म्हणाले आणि मैथिली पळाली. गोकाने मस्त जेवण केले होते. तिघेही गप्पा करत भरपेट जेवले. थोड्या वेळाने मैथिलींनी सगळ्यांना रोज फालुदा आईस्क्रीम सर्व केली. वाह, भारी टेस्ट आहे, मला आवडली. मी अजून एक बाऊल आईस्क्रीम खाणार, आजो म्हणाले. आम्ही सुद्धा खाणार, मैथिली म्हणाली आणि एकच हशा पिकला. मैथिली बेडरूममध्ये आली. आजचा दिवसाचा तिला आनंद होताच, पण आदिराजने अचानक का बोलवले असे एकदम त्याच्या घरी? तेही त्याच्या आईला भेटायचे आहे मला. माझ्याबद्दल एवढं काय सांगितले आदिराजने तिला की मला भेटावंसं वाटत आहे? मी हो तर बोलून गेले, पण असं जाणं बरं दिसेल का? आजोनं काय सांगायचे? संध्याकाळी जायचे आहे, परत मोनाचं नाव सांगायचे? मैथिली विचार करत होती. आदिराजला हो सांगितले, आता नाही म्हणणं बरोबर दिसणार नाही. ठीक आहे, उद्या काय सांगायचे ते बघू. आता झोपते. तिच्या मऊ गुबगुबीत बेडवर झोपत तशीच मऊ गुबगुबीत रजई अंगावर घेत मैथिली मस्त झोपून गेली. पण स्वप्नात ती आदिराजसोबत होती. ब्रेकफास्ट घ्यायला आधी मैथिली डायनिंग टेबलावर बसली. आजोही तयार होऊन आले. गोका नाश्ता देत होता. आजो, आज संध्याकाळी मी मैत्रिणीकडे जाते. घरी जेवायला नसेल, ती एका दमात बोलली. अच्छा, नीट जा आणि नीट ये, आजो एवढंच बोलले. आजो, मोना, हो आय नो बच्चा, मस्त एन्जॉय करा. आणि आता काहीच सांगणे बरोबर नाही. आदिराज आणि आजोची ओळख कुठे? उद्याच सांगेन, मैथिलीने विचार केला. मैथिली छान तयार झाली. शाळेतून लवकर घरी आली. तयारी जी करायची होती, तिचा आवडता पिंक कलरचा ड्रेस काढला. साजेसा मेकअप, लाईट ज्वेलरी घातली. लास्टला ओढणी आणि छोटी पर्स घेऊन ती बेडरूमच्या बाहेर आली. आजो टी व्ही बघत होते. आजो, हाऊ आय लुक? मैथिलीने विचारले. मोर ब्युटिफुल दॅन यू लुक, आजो कुतूहलाने बोलले. थँक्यू माय डिअर आजो. मी निघू? सोनिया वेट करत असेल. हो हो, जा, वेळेत घरी ये हं. येस, नक्की, मैथिली बोलली आणि ती बाहेर गेली. आजो जाणाऱ्या मैथिलीकडे बघत होते. त्यांना तिला मनापासून विचारावे वाटत होते, पण सोबत त्यांना त्यांच्या नातीवर पूर्ण विश्वासही होता. वयात आलेल्या मुलीचे आईवडील गेले, परंतु मैथिली खंबीरपणे उभी राहिली. म्हाताऱ्या आजोंची काठी झाली. कुठलेही काम त्यांच्यापासून लपवून केले नाही की खोटं बोलली नाही. म्हणूनच जर तसं काही असेल तर ती नक्कीच त्यांना सांगेल. आपण तिला थोडा वेळ द्यावा, दामोदरपंत विचार करत होते. मैथिली आदिराजने सांगितलेल्या ठिकाणी येऊन उभी राहिली. 2च मिनिटात त्याची कार आली. मैथिली बसली. ती बसली आणि आदिराज तिचं लोभासवाणे रूप पाहत राहिला. हॅलो आदिराज, मैथिली किंचित हसून बोलली. गॉर्जियस, त्याच्या तोंडून निघाले. खरंच किती सुंदर दिसतेस. आई तर खुश होऊन जाईल, आधी बोलला आणि पटकन त्याने जीभ चावली. काय म्हणालात?
नथिंग. दोघे बोलत प्रवास झाला. एका मोठ्या गेटमधून कार आत आली. कार आली, एक नोकर धावत आला. आदिराज उतरला. नोकराने मैथिलीच्या बाजूचं दार उघडलं. आधीने कारची चावी त्याच्याकडे दिली. मैथिलीला प्रथम दर्शनीच त्यांच्या श्रीमंतीचं दर्शन झाले. प्लीज कम, आधी बोलला व पुढे चालू लागला. मैथिली त्याच्या मागून. मैथिली बघत होती. समोर सुरेख बंगला उभा होता. सभोवर छान मेंटेन केलेलं गार्डन, खूप सारी फुलं झाडं, त्यांना खूप छान कमानी केलेल्या, कार पार्किंग, थोडक्यात तिथलं सगळं छान होते. आधी थांबला आणि ती सुद्धा. एका भल्या मोठ्या दारासमोर उभं राहत त्याने आवाज दिला, आई. हो, आले आले, आतून आवाज आला आणि एक खानदानी तेज असलेली 50 ते 52 वर्षांची स्त्री त्यांच्या समोर आली. मैथिली पाहतच राहिली. आदिराज खूपसा त्या बाईसारखा दिसत होता. मम्माज बॉय, तिने मनात म्हटले. पण पुढच्या क्षणी तिचे आधीच टपोरे असलेले डोळे मोठे झाले. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. ह्यांना कुठेतरी पाहिलंय आणि तेही जवळून. मैथिली तशीच उभी राहिली. मैथिली, ये ना आत, आधी तिला दोनदा म्हणाला तसं ती हलली. मैथिली, ये आत ये, नंदिनीने तिला प्रेमाने म्हटलं. ती तर खूपच उत्साही झाली होती. शेवटी आदिराजने त्या मुलीला तिच्यासमोर उभं केलं होते. मैथिली आत आली. त्या बंगल्याचा थाट काय वर्णावा. सगळीकडे श्रीमंती ओसंडून वाहत होती. तिथल्या मऊ गुबगुबीत सोप्यात ती स्थानापन्न झाली. तरी तिचा प्रश्न अजून अनुत्तरित होताच. नोकर लगेच पाणी घेऊन आला. आई, ओळख करून देतो, ही मैथिली, आणि मैथिली ही माझी आई नंदिनी, आजीने म्हटलं. मैथिलीने हात जोडले. आदिराज. नंदिनी सोफ्यावर बसले. आंटी, आपण याआधी कधी भेटलो आहोत का, तिने शेवटी विचारलेच. आणि नंदिनी हसली. मैथिली, दुनिया गोल आहे असं म्हणतात ना, त्याच फॉर्म्युल्याने आपण भेटलो बघ, आठवलं का मॉलमध्ये, नंदिनीने तिला प्रश्न केला. मैथिली काही क्षण शांत राहिली व तिला आठवले. हिला कुठे पाहिलं ते. येस, आठवलं, आपण इथल्या A1 मॉलमध्ये भेटलो होतो. भेटलो म्हणण्यापेक्षा अपघाताने भेटलो. माझी मैत्रीण आणि तुमचं. मैथिली हसून बोलली. हो, बरोबर ओळखलंस, मी तीच आहे. त्यावेळी तुझा समंजसपणा, दुसऱ्याप्रती आदर पाहिला आणि तू खूप आवडून गेलीस. पुन्हा कधी भेटशील की नाही ते सुद्धा माहीत नव्हतं, आणि चक्क तू माझ्या आदिराजची मैत्रीण निघालीस. काय योगायोग बघ, नंदिनी भरभरून बोलत होती. मैथिली आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. मला तुला भेटायचे होतेच. अरे, मी काय बोलत बसली, मी खाण्याचं घेऊन येते. नंदिनी उठली. मीही येते, मैथिली पटकन बोलली. गं नको, सगळं तयार आहे आणि नोकर आहेत ना, तुला आदिराज आमचं घर दाखवेल. आधी जा, तिने फरमानच सोडलं. आई जरा जास्तच बोलते असं त्याला वाटून गेले. येस, दाखवतो. आधीने मैथिलीला उठण्याची खूण केली. ती उठली. तो सरळ तिला पहिल्या फ्लोअरला घेऊन गेला. ते दोघे जिने चढत असताना नंदिनी कुतूहलाने त्यांच्याकडे बघत उभी राहिली. जणू नुकतेच लग्न करून नवजोडपं आले. ती किचनमध्ये गेली. तिने खाण्याचे भरपूर पदार्थ करून ठेवले होते. 2 नोकरांना मदतीला घेऊन डायनिंग टेबलवर सारी मांडामांड केली. ते करेपर्यंत आधी मैथिली आले. या बसा, त्यांना पाहून हसत नंदिनी बोलली. आवडलं का घर तुला. खूपच लॅविश आणि सुंदर आहे. मैथिली बस, ती म्हणाली. मैथिलीने खाण्याच्या डिशेस पाहिल्या आणि दडपून गेली. हे नक्की ती येणार म्हणून बनवले होते की कोणा पेहलवानासाठी. कितीतरी पदार्थ, परत नमकीन, मिठाई, ज्यूस, काय विचारू नका. आंटी, एवढे सारे पदार्थ. न राहून तिने विचारले. असू दे, तू पहिल्याच वेळी घरी आली आहेस ना, तू बस, मी सर्व करते. आधीने सुद्धा कपाळाला हात मारून घेतला. आई खूपच जास्त उत्साही झाले. मैथिलीला एवढं सारं पाहूनच भूक गेली. तर नंदिनी आग्रहाने वाढत होती आणि तिला नाही म्हणताही येत नव्हतं. पण शेवटी तिला प्रेमळ रिक्वेस्ट तिने केलीच. आंटी, मी मला जसं हवेल तसं घेईन प्लीज, आणि तुम्हीही बसा ना. आदिराजने नंदिनीकडे डोळे मोठे करून पाहिले. जणू तो म्हणत होता, किती तो उत्साह, जरा दमाने. तिघे बोलत खाऊ लागले. तो बाहेर गाडीचा हॉर्न वाजला.
एक नोकर धावत बाहेर गेला. येताना त्याच्या हातात ऑफिस बॅग होती. विश्वनाथ चौधरी आले होते. त्यांना आलेलं पाहून नंदिनी लगेच उठली व त्यांच्याकडे गेली. ते पाहून मैथिलीही उठली. ती उठली म्हणून आधीही उभा राहिला. अहो, आदिराजची मैत्रीण आली आहे, नंदिनी पटकन बोलली. विश्वनाथ गाळत हसले. ते डायनिंग टेबलजवळ आले. मैथिली उभी राहिलेली पाहून ते तिला बोलले, सिट सिट, नो फॉर्मॅलिटीज. तू आमची गेस्ट आहेस. आय एम व्हेरी मच हॅपी. आमच्या आदिराजला एक सुंदर मैत्रिणीही आहे. विश्वनाथ हसले. अंकल, तुम्ही बसा ना. येस बेटा. विश्वनाथ बसले. तुला घर दाखवले की नाही आधीने? त्यांनी विचारले. हो, दाखवले. आवडले का? खूपच. विश्वनाथ कमालीचे खुश झाले होते. स्वतः संधीच चालत त्यांच्या दारात आली होती आणि ही संधी ते सोडणार नव्हते. काहीही करून ह्या मुलीशी आदिराजचं लग्न लावून द्यायचेच, तेही लवकरात लवकर. मैथिली या घरची सून झाली की तिची शाळा आपलीच. ती काय आधी काय नाही म्हणू शकतच नाहीत. नंदिनीशी बोलायला हवे. विश्वनाथ या मुलीला सून करून घेणार? छट, ही मिडल क्लास मुलगी या चौधरी खानदानाची सून होणं अशक्य. लग्न होईल पण केवळ माझं काम होण्यापुरतं. मग स्वतः मैथिलीच आदिराजला सोडून निघून जाईल. विश्वनाथ बसल्या बसल्याच एक घाणेरडी खेळी रंगवत होते. मोठं कारस्थान आकार घेत होतं त्यांच्या मेंदूत. पण का, कशासाठी ते शिवांजलीसारख्या छोट्या शाळेच्या मागे लागलेत? खरंच फक्त जागा हवे की आणखी काही? तुम्हालाही प्रश्न पडले असतील ना, तर उत्तर घेण्यासाठी नक्की ऐकत रहा प्रीतीचा तू दूर का. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा बोलताना थोडी मी अडखळले, त्याबद्दल मनपूर्वक क्षमस्व. कथेला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.